सातारा जिल्ह्यातलं बलकवडी धरण कोरडं ठाक पडलं। त्यामुळे तब्बल 24 वर्षांनी शिवकाळातल्या दोन मंदिरांचे अवशेष पुन्हा दिसू लागले। धुरेश्वर मंदिर आणि गोकर्णेश्वर मंदिराचे हे अवशेष आहेत। अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातला पाणीसाठा घटलाय। सध्या फक्त मृतसाठा शिल्लक आहे। बलकवडी धरणातल्या शिवकालीन मंदिराचे अवशेष पाहण्यासाठी सध्या नागरिक गर्दी करू लागलेत। अधिकचे अपडेट जाणून घ्या तर राहुल तपासे आपल्या सोबत आहे। राहुल, बलकवडी मधला मृतसाठा सध्या शिल्लक आहे, त्यामुळे शिवकालीन मंदिराचे अवशेष पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। काय नेमकी महती आहे या मंदिराची, काय अधिकचे अपडेट आहेत? दीपक, जे प्रथम बलकवडी धरण बांधण्यात आलं, त्यानंतर धोम धरण बांधण्यात आलं त्याच्या खालोखाल। मात्र आता सध्या ह्या बलकवडी धरणातच पाणी नसल्यामुळे धोम धरणातही पाणी नाहीये। बलकवडी धरण असं काही उघड्यावर पडलेलं आहे की त्या ठिकाणी जी काही गावं हे धरण बांधताना उठवण्यात आली होती, त्यावेळेची जी काही मंदिरं आहेत, शिवकालीन मंदिरं आहेत, ती मंदिरं आज उघड्यावर आलेली आहेत। अतिशय कोरीव कामाने, दगडांच्या कोरीव कामांमध्ये असलेली ही जी काही मंदिरं आहेत ती आता मंदिरं पूर्णपणे उघड्यावर आलेली आहेत। आणि या मंदिराला पाहण्यासाठी आता लोकांची, स्थानिकांबरोबर जिल्ह्यातील इतर भागातून लोक या मंदिराकडे आता येऊ लागलेले आहेत। अनेक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत। विशेष म्हणजे हे मंदिर जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आज पाण्यामध्ये होतं आणि आज ते पूर्णपणे दिसू लागलेलं आहे। ग्रामस्थ मंडळी आहेत ते आनंदात आहेत, कारण देव आपला दिसू लागलेला आहे। एकंदरीतच सध्या आता या परिसरामध्ये पाऊस पडावा अशी अपेक्षा या ग्रामस्थांची, स्थानिकांची म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।